हा जो MBBSचा अभ्यासक्रम आहे तो कठीण आहे का? सर, पालक विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्यासाठी नाखुश आहेत का? पण सर, हे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटी सोडून जनरली पालक असं बघतात की कमी खर्चाची युनिव्हर्सिटी तिथे आपण ॲडमिशन घेऊ. तर ही काय मानसिकता आहे बेसिकली? ह्याच्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे NMCच्या वेबसाईटवर जाऊन आताचे अपडेटेड जे नॉर्म्स आणि गाईडलाईन्स आहे ते चेक करणं गरजेचं आहे. आणि कोणता कंट्री किंवा कोणते गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे, आणि जी कंट्री आपण निवडलेली आहे ती कंट्री हे गाईडलाईन्स फॉलो करतं का हे चेक करण्याची गरज आहे. आज आपल्यासोबत एक दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ आहेत. रशियातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील भारतातील सर्वात लोकप्रिय व जाणकार सल्लागारांपैकी एक डॉक्टर अमित कांबळे सर. आपण त्यांचं कार्यक्रमात स्वागत करू. सर, तुमचं कार्यक्रमात खूप खूप स्वागत. थँक्यू. सर, एक थोडासा महत्त्वाचा प्रश्न इथे, जे विद्यार्थी नीट उत्तीर्ण झालेले नाही आहेत तर ते आता काय निवडू शकतात? ते पुन्हा रीनीट अटेम्प्ट करू शकतात त्यांचे मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी. त्याच्यानंतर काही ऑल्टरनेटिव्ह मेडिकल कोर्सेस देखील ते करू शकतात. काही अलाइड मेडिकल कोर्सेस आहेत, जसं मेडिकल इमेजिंग टेक्नॉलॉजी, मेडिकल रेकॉर्ड टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, ऑप्टोमेट्री सारखे कोर्सेस ते करू शकतात. शिवाय ते बायोमेडिकल सायन्सेसचा देखील ऑप्शन ऑप्ट करू शकतात. ओके सर, जर एखादा विद्यार्थी नीट पात्र असेल तर तो भारतामध्ये MBBSच्या प्रवेशासाठी पुरेसा नाही आहे का, आणि तो रशियात शिक्षण घेणं निवडू शकतो का? कसं आहे, सगळ्यात पहिलं विद्यार्थ्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की जो नीट स्कोर त्यांचा आत्ता आलेला आहे, कदाचित तो जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तितकेसा पुरेसे मार्क जर आपल्याकडे नसतील तर आपल्याला तसंही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं कठीण आहे. शिवाय नीट जी आहे ही एक मॅन्डेटरी परीक्षा आहे आणि ही एक सिंगल विंडो एक्झाम आहे भारताच्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याकरिता. ही परीक्षा अवघड आहे कारण ह्याचा जो फॉर्मॅट आहे हा MCQs पॅटर्नचा आहे, आणि हा पॅटर्न सगळ्या विद्यार्थ्यांना इझी नसतो. काही विद्यार्थी थिअरीमध्ये चांगले असतात, काही प्रॅक्टिकल्समध्ये चांगले असतात, काही वायवा चांगले देऊ शकतात, आणि काही विद्यार्थी जे आहेत हे MCQsमध्ये चांगले असतात. मात्र मॅन्डेटरी परीक्षा असल्याकारणाने फॉर्मॅट सर्वांसाठी सिमिलर असतो. आणि जर आपल्याकडं तितके मार्क नसतील तर मात्र आपण मेडिकल कॉलेजेस गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये आपण पात्र ठरत नाही, जर आपल्याकडं तो कट ऑफ नसेल तर. ऑफकोर्स रशियाचे जे मेडिकल कॉलेजेस आहेत ते इंडियन विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे, कारण रशिया जो आहे हा भारताचा एक टाईम टेस्टेड फ्रेंड आहे, रिलायबल पार्टनर आहे, आणि कित्येक वर्ष भारतीय विद्यार्थी तिथं जाऊन त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करत आहेत. तिथं हाय क्वालिटी एज्युकेशन आहे आणि ते पण अफोर्डेबल कॉस्टमध्ये. रिसोर्सेस युनिव्हर्सिटीजमध्ये चांगले असल्या कारणाने विद्यार्थ्यांना तिथं जी फॅकल्टी आहे ती चांगली मिळते. त्याच्यानंतर त्याच्यामुळं असं होतं की त्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि क्लिनिकल एक्सपोजर चांगलं असल्या कारणाने त्यांचा FMGचा रेशो जो आहे, पासिंग रेशो, तो चांगला आहे. मात्र विद्यापीठ निवडत असताना विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचं रँकिंग बघणं गरजेचं आहे. विद्यापीठाचं लोकेशन फार महत्त्वाचं आहे. विद्यापीठाचा ग्रॅज्युएशन रेशो तितकाच महत्त्वाचा आहे, आणि फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो ऑफ द युनिव्हर्सिटी हा फार महत्त्वाचा आहे. बरोबर. सर, रशियन मेडिकल कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायची असेल, अर्ज करायचा असेल, तर भारतीय विद्यार्थ्यांसाठी पात्रतेचे निकष काय? सर्वसाधारण जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 12वी सायन्समध्ये 50% मार्क फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये असणं गरजेचं आहे. रिझर्व्ड कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सला 40% मार्क्स असणं गरजेचं आहे. शिवाय हे विद्यार्थी नीट क्वालिफाईड देखील असणं गरजेचं आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 50th पर्सेंटाईल, रिझर्व्ड कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 40th पर्सेंटाईल, आणि कास्ट किंवा रिझर्व्ड कॅटेगरीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, त्यांची कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि अदर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स देखील सादर करावे लागतात. ओके सर, जे विद्यार्थी ऑलरेडी बाहेरगावी राहत आहेत, अब्रॉडमध्ये राहत आहेत, ते सुद्धा AKSEच्या माध्यमातून रशिया मेडिकल युनिव्हर्सिटीजमध्ये अप्लाय करू शकतात किंवा ॲडमिशन घेऊ शकतात?
हो, नक्कीच. जे विद्यार्थी भारताच्या बाहेर आहेत आणि जे भारताचे नागरिक आहेत, मग ते मिडल ईस्टमध्ये असू देत, जसं कुवेत आहे, कतार, दुबई, अ, सौदी, ओमान, बहारीन ह्या ठिकाणी जे नागरिक आहेत किंवा युरोपमध्ये असतील किंवा आफ्रिकामध्ये असतील, हे विद्यार्थी देखील ॲप्लिकेशन करू शकतात. मात्र जे रेलिव्हंट डॉक्युमेंट्स विद्यापीठांनी जी रिक्वायरमेंट आहे ते त्यांनी फुलफिल करण्याची गरज आहे. आणि जे अदर एलिजिबिलिटी डॉक्युमेंट्स सोडून जे अदर रेलिव्हंट डॉक्युमेंट्स युनिव्हर्सिटी जी आपल्याला मागू शकते ते देखील फर्निश करण्याची गरज त्यांना आहे. ओके. सर, रशियामध्ये ज्या वेळेला ॲडमिशन घ्यायची असते किंवा ज्या वेळेला आपण तिकडे जातो ॲडमिशन घेण्यासाठी, तर जे भारतातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी कोणत्या पद्धतीच्या युनिव्हर्सिटीज तिथे अवेलेबल आहे? रशियामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज नाही आहे. जे युनिव्हर्सिटीज आहेत ते सर्व गव्हर्मेंटच्या युनिव्हर्सिटीज आहेत. प्रामुख्याने 2 प्रकारच्या युनिव्हर्सिटीजमध्ये भारतीय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात जात असतात. पहिले जे आहे ते आहे स्टेट युनिव्हर्सिटीज आणि दुसरे जे आहेत त्याला म्हणतात फेडरल युनिव्हर्सिटीज. ह्या युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ह्या वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड युनिव्हर्सिटीज असल्या कारणाने इथून प्राप्त होणारी जी डिग्री आहे ती जगभरात मान्यता प्राप्त त्याला आहे. बरोबर. सर, रशियन वैद्यकीय विद्यापीठाचं रशियन आणि इंग्रजी भाषेतलं जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट, ते इतकं महत्त्वाचं का? कसं असतं की कोणत्याही रशियन गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीची वेबसाईट त्यांच्या इंटरनॅशनल स्टुडंटसाठी खूप महत्त्वाची असते. आता बऱ्याच वेळेस काय होतं की हे चेक करण्याची गरज आहे की विद्यार्थी जे आहेत ते विद्यापीठाच्या ऑथेंटिक वेबसाईटवरच ब्राउज करत आहेत का नाहीत हे चेक करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेस फेक वेबसाईट्स असू शकतात, क्लोन्ड वेबसाईट्स असतात आणि एका रशियन गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीची जी वेबसाईट आहे ती त्यांच्या भाषेत म्हणजे रशियन भाषेत आणि इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश भाषेमध्ये युजली असते. आता विद्यापीठाची जी प्राथमिक माहिती आहे ती त्यांच्या वेबसाईटवर असते. कोणते कोर्सेस ते ऑफर करत आहेत, कोणते प्रोग्रॅम्स आहेत, कोणत्या प्रकारच्या फॅकल्टीज आहेत, डिपार्टमेंट्स आहेत. त्याच्यानंतर काही युनिव्हर्सिटीज व्हर्च्युअल टूर्स कंडक्ट करत असतात कॅम्पससाठी, कारण प्रत्येकांना शक्य नसतं की तिकडं जाऊन कॅम्पस चेक करणं. त्याच्यानंतर जे पार्टनर युनिव्हर्सिटीज त्या विद्यापीठाचे आहेत किंवा ॲडमिशन रिप्रेझेंटेटिव्स भारतामध्ये आणि जगभरात कोण आहेत त्यांची माहिती ह्या वेबसाईटवर असते. म्हणजे थोडक्यात जर बघायला गेलं तर विद्यापीठाचे फर्स्ट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट भारतामधील कोण आहेत ते आपल्याला ह्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरून सहजपणे आपल्याला कळू शकतं. आता ही इन्फॉर्मेशन फार महत्त्वाची असते कारण ती ट्रस्टवरती इन्फॉर्मेशन असते. आणि जे ऑफर्स जे मार्केटमध्ये असतात काही एजंट्सच्या किंवा फ्लाय बाय नाईट ऑपरेटर्स असतात किंवा काही इन्फ्लुएन्सर्स असतात, ह्या सगळ्या ऑफर्सपासून आपण सावध राहू शकतो आणि ह्यांना आपण अवॉइड देखील करू शकतो. आणि विद्यापीठांनी जे नेमलेले चॅनल्स आहेत त्यांच्या थ्रू जेव्हा आपण ॲप्लिकेशन करत असतो तेव्हा आपली जी ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ही अतिशय स्ट्रेस फ्री असते आणि तुम्हाला तिथं जे तुमचं ॲडमिशन आहे ती होण्याची खात्री असते. नक्कीच. सर, सहसा विद्यार्थी आणि पालकांना परदेशात शिकण्याच्या ऑफर्सचा महापूर येतो आणि त्यांनी ते कसं हाताळावं? सपोज या वेबसाईटवर जे रिप्रेझेंटेटिव्स आहेत त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. सपोज असे काही अनधिकृत एजंट्स असतील किंवा अशा काही ऑफर्स त्यांना SMS द्वारा किंवा WhatsAppद्वारा किंवा काही लिंक्सद्वारा आले असतील तर ती व्हेरीफाय करण्याची गरज आहे. आणि जर ह्याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर असेल तर नक्कीच ते त्यांच्या संपर्कात देखील जाऊ शकतात. बट मात्र असे कोणते एजंटच त्या वेबसाईटवर नसतील किंवा तसे कन्सल्टंटच नसतील तर अशांपासून आपण थोडं सावध राहणं देखील गरजेचं आहे. आता कधीकधी विद्यार्थी आणि पालक अनशुअर असतात तर त्यावेळेस ते ऑथरायझेशन लेटर्स चेक करू शकतात किंवा जे करंट ॲडमिनिस्ट्रेशन आहे विद्यापीठाचं त्यांच्याबरोबरचे काही फोटोग्राफ्स त्या रिप्रेझेंटेटिव्स सोबत आपण चेक करू शकता. ह्याच्यानंतरची जी नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे NMCच्या वेबसाईटवर जाऊन आताचे अपडेटेड जे नॉर्म्स आणि गाईडलाईन्स आहे ते चेक करणं गरजेचं आहे. आणि कोणता कंट्री किंवा कोणते गाईडलाईन्स फॉलो करणं गरजेचं आहे आणि जी कंट्री आपण निवडलेली आहे ती कंट्री हे गाईडलाईन्स फॉलो करतं का हे चेक करण्याची गरज आहे.
त्याच्यानंतरची जी प्रक्रिया आहे ती म्हणजे जे विद्यापीठ आपण निवडलेलं आहे त्याचे ॲफिलिएशन्स आणि ॲक्रेडिटेशन्स चेक करण्याची गरज आहे. आणि ह्या सर्व स्टेप्स झाल्यानंतर असे काही ओव्हर फ्रेंडली स्टुडंट्स असतात जे तिथं शिकत असतात, जे विद्यार्थ्यांना आणि पालकांना ॲडमिशन करून देतो अशी हमी देत असतात. ह्यांच्यापासून देखील थोडं अलर्ट सावध राहण्याची राहायला गरज आहे, कारण त्यांच्याकडं ते कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेत नाहीत आणि त्यांच्याकडं कोणत्याही प्रकारची ॲडमिशन करण्याची अथॉरिटी देखील नसते. बरोबर. पण सर, हे टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटी सोडून जनरली पालक असं बघतात की कमी खर्चाची युनिव्हर्सिटी तिथे Correct. आपण ॲडमिशन घेऊ. तर ही Correct. काय मानसिकता आहे बेसिकली? युजली क्रायटेरिया जेव्हा आपण फॉरेनचा विचार करतो तर सर्वप्रथम जे आपण बघतो ते म्हणजे आहे की बजेट किती आहे. त्याच्यानंतरचा दुसरा क्रायटेरिया आहे की जेवण कसं आहे, मग राहण्याची सोय कशी आहे, आणि त्याच्यानंतर सेफ्टी सिक्युरिटी, आणि सर्वात खाली आपण ठेवतो क्वालिटी ऑफ एज्युकेशन. मात्र हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एक चांगलं कॉलेजच आपल्याला क्वालिटी एज्युकेशन देऊ शकणार आहे. एक जे बजेटेड कॉलेज आहे किंवा लो कॉस्ट युनिव्हर्सिटी जी आहे ती कधीच आपल्याला क्वालिटी एज्युकेशन प्रोव्हाइड करू शकणार नाही. बरोबर. पण सर, असं का होतं? म्हणजे जी कमी खर्चाची जी युनिव्हर्सिटी असते ते उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी का देत नाही? ह्याचं बेसिक रिझन काय आहे की लो कॉस्ट किंवा बजेटेड युनिव्हर्सिटीज ज्या आहेत ही गॅरंटी देत नाही आहे क्वालिटी एज्युकेशनची. ह्याचे बेसिक रिझन आहे की त्यांच्याकडे रिसोर्सेस कमी असल्याकारणाने त्यांच्याकडे जे फॅसिलिटीज असतात त्या इनएडिक्वेट आहेत. आणि त्याच्यामुळं ते अंडर क्वालिफाईड आणि अंडर पेड स्टाफ हायर करतात. त्याच्यामुळं लर्निंगचा जो एक्सपिरियन्स आहे तो कुठं ना कुठं तर हॅम्पर होतो. त्याच्यानंतर त्यांच्याकडं लर्निंग मटेरियल आहे तो पण कमी असतो, आणि म्हणून विद्यार्थ्यांना जो लागणारं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आहे, क्लिनिकल एक्सपोजर आहे ते कमी मिळतं. आणि त्याच्यामुळं अशा कमी प्रिपेरेशन नंतर विद्यार्थ्यांना FMG सारखी अवघड परीक्षा द्यावी लागतात, आणि त्याच्यामुळं त्यांना त्याच्यात अपयश येऊ शकतं. आणि जरी ते विद्यार्थी असे पास झाले FMG परीक्षा, तरी त्यांच्यामध्ये जो कॉन्फिडन्स लागणार आहे आणि जो एक स्किल सेट लागणार आहे तो डेव्हलप झालेला नसतो. म्हणून जोपर्यंत आपण प्रायोरिटी क्वालिटी ऑफ एज्युकेशनकडे ठेवत नाही तोपर्यंत हा FMGचा निकाल जो आहे तो देखील असाच कमी लागत राहणार. सर, इतर जे काही कॉलेजेस आहेत किंवा इतर जे देश आहेत त्याच्यापेक्षा MBBS करण्यासाठी रशिया हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन का आहे? रशिया जो आहे हा भारताचा सगळ्यात रिलायबल आणि टाईम टेस्टेड फ्रेंड आहे. गेल्या 70 वर्षापासून भारतीय विद्यार्थी रशियामध्ये जाऊन त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करत आहेत. आणि रशियाकडं भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिकवण्यासाठी फार मोठा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की कुठल्याही प्रकारचं डोनेशन किंवा कॅपिटेशन फीज घेतली जात नाही विद्यार्थ्यांकडून. आणि आज जर आपण बघितलं की हायेस्ट नंबर ऑफ जे ग्रॅज्युएट्स आहेत जे रशियामधून त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करून भारतामध्ये त्यांची सेवा देत आहेत, आणि इंडियाच्या हेल्थकेअरला ते त्यांच्या इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीमध्ये कॉन्ट्रीब्यूट देखील करत आहेत. जर आपण विचार केला कॉस्टचा प्रगत देशांमध्ये, म्हणजे डेव्हलप्ड कंट्रीज जसं USA असू देत, UK, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप, इथं क्वालिटी ऑफ एज्युकेशन जी आहे ती फार हाय आहे. मात्र कॉस्ट ऑफ एज्युकेशन देखील तितकीच हाय आहे. बरोबर. रशिया एक मात्र असा हाय क्वालिटी एज्युकेशन देतं ॲट अ व्हेरी अफोर्डेबल कॉस्ट. मग मात्र दुसरे देखील युनिव्हर्सिटीज आहेत डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये, जसं किर्गिस्तान आहे, उझबेकिस्तान, कझाकिस्तान आहे, फिलिपिन्स, जॉर्जिया, चायना, जिथं ॲव्हरेजपासून सबस्टँडर्ड एज्युकेशन दिलं जातं आणि त्याची कॉस्ट देखील अफोर्डेबल आहे. आणि काही युनिव्हर्सिटीज तिकडं हाय देखील कॉस्ट आहे. त्याच्यानंतरचं जर आपण बघितले ज्या रशियन मेडिकल युनिव्हर्सिटीज आहेत त्या युनिव्हर्सिटीज वर्ल्ड डिरेक्टरी ऑफ मेडिकल स्कूल्स लिस्टेड आहेत. आणि त्याच्यामुळं तिथून प्राप्त होणारी जी डिग्री आहे ती ग्लोबली रेकग्नाइज्ड असते. कोणत्याही प्रकारचे प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज रशियामध्ये नाही आहेत, गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीज आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरचा जर आपण आज विचार केला तर इन्फ्रास्ट्रक्चर आज जे प्रगत देशांमध्ये आहे
त्या सेम इन्फ्रास्ट्रक्चर आज फेडरल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये आहे. म्हणजे ॲनाटॉमिकल थिएटर, 3D टेक्निकनी टीचिंग किंवा सिम्युलेशन क्लिनिक्स आणि रिसोर्सेस ह्या युनिव्हर्सिटीजला चांगले असल्या कारणाने एक्सपिरियन्स्ड फॅकल्टी आहे. प्रॅक्टिकल ट्रेनिंग इथं छान आहे, क्लिनिकल एक्सपोजर इथं छान आहे आणि त्याच्यामुळं ह्या युनिव्हर्सिटीजचा FMG पासिंग रेशो देखील तितकाच चांगला आहे. जर आपण सिलेक्शन क्रायटेरिया बघितलं तर अतिशय ट्रान्सपरंट आणि युनिक प्रक्रिया आहे ॲप्लिकेशनकरिता. आणि आज फक्त भारतातूनच नाही तर जगातून 90हून अधिक मधून विद्यार्थी आज रशियामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात आहेत. हे का जात आहेत? कारण अतिशय स्टुडंट फ्रेंडली एन्व्हायरमेंट आहे, त्यांचं जेवण तिथं मिळतं, राहण्याची उत्तम सोय आहे कॅम्पसमध्ये आणि ह्या डिग्रीला त्यांच्या कंट्रीमध्ये व्हॅल्यू आहे. म्हणून रशिया जो आहे हा इतर ऑप्शन्सपेक्षा जास्ती बेटर आहे असं मला वाटतं. नक्कीच. सर, आता जसं तुम्ही म्हणाले की विद्यार्थ्यांची राहण्याची सोय ही उत्तम आहे, तर नेमकी कशा पद्धतीची राहण्याची सोय आहे विद्यार्थ्यांची रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये? येस. आणि त्यांना फ्लॅट्स रेंट आउट करावे लागतात की मग हॉस्टेल्स अवेलेबल आहेत? ज्या युनिव्हर्सिटीजमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना रेकमेंड करत असतो त्या सर्व युनिव्हर्सिटीज गव्हर्नमेंटच्या आहेत आणि त्यांना अटॅच्ड गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत. आता युजली रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये कसं असतं की मुलांचे आणि मुलींचे सेपरेट फ्लोअर्स असतात. प्रत्येक रूममध्ये जर आपण विचार केला तर बेड्स आहेत, फर्निचर आहे, टेबल चेअर आहे, अटॅच्ड किचन्स, टॉयलेट, बाथरूम, वायफायची सोय आहे, लॉन्ड्रीची सोय आहे, त्याच्यानंतर रीडिंग रूम्स आहेत, स्विमिंग पूल आहे आणि हे संपूर्ण कॅम्पस जे आहे हे CCTV सर्व्हिलन्सच्या अंडर असतं. सिक्युरिटीची तिथं भक्कम सोय आहे. ग्रॉसरी स्टोअर्स जवळ आहेत, फार्मसी जवळ आहे, पोलीस स्टेशन्स जवळ आहेत. शिवाय बस रूट्स किंवा जे ट्रॅम रूट्स आहेत ते देखील कॅम्पसच्या जवळ आहेत. सो त्याच्यामुळं राहण्याची सोय तिथं उत्तम आहे. मात्र हे खूप गरजेचं आहे की ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर ही खात्री करून घेणं की आपल्याला गव्हर्मेंट हॉस्टेल मिळणार आहे का नाही हे खूप गरजेचं आहे. कारण नाहीतर विद्यार्थ्यांना फ्लॅट्समध्ये राहावं लागतं. त्याच्यामुळं त्यांचा जो ओव्हरऑल कॉस्ट आहे तो थोडासा वाढू शकतो आणि सेफ्टी आणि सिक्युरिटीचे देखील कन्सर्न्स राहू शकतात. नक्कीच. सर, जे भारतीय विद्यार्थी आहेत किंवा जे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहेत त्यांच्या जेवणाची साधारण कशा पद्धतीची सोय तिथे उपलब्ध आहे? जर जेवणाचं आपण बघितलं भारतीय विद्यार्थ्यांसाठी गव्हर्मेंट हॉस्टेल्समध्ये अटॅच्ड किचन्स आहेत. सो त्यांच्याकडे तो एक ऑप्शन आहे की ते स्वतःचं जेवण स्वतः बनवू शकतात. दुसरं आहे टिफिन सर्व्हिसेस आहेत. काही प्रायव्हेट मेस फॅसिलिटीज देखील विद्यार्थी अवेल करू शकतात. त्याच्यानंतर जर त्यांचे क्लासेस जे आहेत हे युनिव्हर्सिटीमध्ये असले तर त्यांना तिथं लोकल फूड अवेलेबल आहे. यदाकदाचित विद्यार्थ्यांची जी ड्युटीज हॉस्पिटल्समध्ये असल्या किंवा पॉलिक्लिनिक्समध्ये असेल तर त्या ठिकाणी त्यांना लोकल फूड अवेलेबल आहे. ओके. सर, प्रवेश प्रक्रियेसाठी रशियन युनिव्हर्सिटीजमध्ये अर्ज केव्हा आपण किंवा कधी करू शकतो? युजली रशियन युनिव्हर्सिटीज जे आहेत ते त्यांची अर्ज प्रक्रिया मे महिन्यापासून स्टार्ट करत असतात. ओके. सर, रशियन वैद्यकीय विद्यापीठे आणि त्यांचा अभ्यासक्रम हा साधारण कधी सुरू करतात? जे टॉप आणि बेस्ट गव्हर्मेंटच्या मेडिकल कॉलेजेस जे रशियाचं आहे त्यांचं अकॅडमिक करिक्युलम जे आहे हे सप्टेंबर महिन्यात सुरू होत असतं. आणि प्रवेश प्रक्रिया सर कशी आहे? सर्व भारतीय विद्यार्थ्यांना त्यांचे 10वी, 11वी, 12वीचे मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट्स, नीटचे स्कोर कार्ड, त्यांचा पासपोर्ट, हेल्थ रिपोर्ट्स आणि फिनॅन्शियल जे रिक्वायरमेंट्स आहेत त्यांचे गॅरंटी लेटर्स सबमिट केल्यानंतर हे डॉक्युमेंट्स विद्यापीठाला अप्लाय केले जातात. विद्यापीठाची जी ॲडमिशन कमिटी आहे ह्या सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करते आणि स्क्रुटिनी जर पॉझिटिव्ह असली तर विद्यापीठ आपल्याला सीट ग्रांट करू शकते. ओके. आणि सर, ॲकॅडमिक इयरच्या परीक्षा साधारण केव्हा होतात? रशियामध्ये एक ॲकॅडमिक इयरमध्ये 2 सेमिस्टर असतात. पहिली विंटर एक्झामिनेशन जी असते ही जानेवारी महिन्यामध्ये असते आणि त्याच्यानंतर 2 आठवड्याची सुट्टी असते, त्याला आम्ही विंटर वेकेशन असं म्हणतो. आणि समर सेमिस्टरची जी एक्झामिनेशन आहे ही जून महिन्यात असते. जुलै ऑगस्ट 2 महिने सुट्टी असते. ह्या सुट्टीच्या टाईममध्ये विद्यार्थी एकतर
हॉस्टेलमध्ये राहू शकतात किंवा सुट्टीला इंडियाला देखील येऊ शकतात. सर, पालक विद्यार्थ्यांना परदेशी पाठवण्यासाठी नाखुश आहेत का, आणि AKAC त्यांना कशी मदत करू शकते? पालक नाखुश म्हणल्यापेक्षा त्यांचे कसे काही कन्सर्न्स असतात प्रत्येक पालकांचे, की बजेट काय आहे, त्याच्यानंतर जेवणाची राहण्याची कशी सोय आहे, हेल्थ रिलेटेड काही त्यांचे इश्यूज असू शकतात, आणि सेफ्टी सिक्युरिटीचे काही इश्यूज असू शकतात. काही लोकांना रिझर्वेशन्स असतात की क्वालिटी एज्युकेशनची कशी आहे, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, क्लिनिकल एक्सपोजर छान आहे का नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथून ग्रॅज्युएशन झाल्यानंतर भारतामध्ये त्याचा काही स्कोप आहे का. सो अशा परिस्थितीत पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आमच्या काउन्सिलर्सच्या संपर्कात ते येऊ शकतात, कारण आमचे काउन्सिलर्स जे आहेत एक कम्फर्टेबल ॲटमॉस्फिअर डिस्कशनसाठी क्रिएट करतात, आणि जे त्यांच्या क्वेरीज आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा ते प्रयत्न करत असतात. जे पालक आहेत ते ॲप्लिकेशन प्रक्रियेपासून रशियाला विद्यार्थी पोहोचूस्तवर प्रत्येक स्टेपमध्ये आम्ही पालकांना इन्व्हॉल्व करून घेत असतो. शिवाय जे आमचे अल्युमिनाय आहेत, जे ऑलरेडी डॉक्टर बनून भारतामध्ये सेवा देत आहेत, त्यांच्या संपर्कात आम्ही विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन देखील देत असतो. त्यांच्या पालकांच्या संपर्कात देखील आम्ही त्यांना हे करत असतो. आणि हे समजून घेण्याची गरज आहे की AKAC ही रशियन गव्हर्मेंट युनिव्हर्सिटीजची भारतातील अधिकृत प्रतिनिधी आहेत. म्हणून जेव्हा आम्ही सजेस्ट त्यांना कॉलेज करत असतो ते टॉपचं आणि बेस्टच मेडिकल कॉलेज आम्ही त्यांना सजेस्ट करत असतो. नक्कीच सर, आपण खूप प्रश्न खरं तर आत्तापर्यंत हाताळले आणि मी तुम्हाला खूप प्रश्न विचारले, पण सगळ्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनातला एक महत्त्वाचा प्रश्न की हा जो MBBSचा अभ्यासक्रम आहे तो कठीण आहे का? अतिशय कठीण कोर्स आहे, कारण हा फक्त फिजिकली नाही तर मेंटली देखील फार अवघड हा कोर्स आहे. कारण ह्याचं करिक्युलम अतिशय वास्ट आहे, डिमांडिंग आहे. कारण जर आपण बघितलं क्लासेस आहेत, लेक्चर्स आहेत, असाइनमेंट्स, न्यू प्रोजेक्ट्स, एक्झॅम्स, आणि या सर्व गोष्टींसाठी आपल्याला प्रिपेअर करणं गरजेचं आहे. कन्सिस्टंट एफर्ट्स करणं गरजेचं आहे, आणि टाईम आपला बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, वेळेवर जेवण करणं, अभ्यास करणं. आणि डिफिकल्टीची जी क्रायटेरिया आहे, हा डिफिकल्ट ह्याच्यामुळं देखील कधी कधी असू शकतो. इंडिव्हिज्युअल स्टुडंट हॅबिटवर पण हे फार डिपेंड करतं, मोटिवेशन लेवलवर डिपेंड करतं विद्यार्थ्याच्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे की विद्यापीठाचं ॲटमॉस्फिअर किंवा वातावरण कसं आहे ह्याच्यावर देखील हे डिपेंड करतं. नक्कीच नक्कीच. सर, तुम्ही जसं म्हणताय की विद्यापीठाचं वातावरण कसं आहे त्याच्यामुळे कुठेतरी, आणि स्टुडंट्स रशियामध्ये गेल्यानंतर कधी कधी म्हणतो ना होमसिक पण होऊ शकतात, अशा वेळेला AKAC त्यांची कशी मदत करतात? ऑफकोर्स आम्ही जसं अगोदरच सांगितलं की त्यांचे तिकडचे पालक आम्ही असतो. सो म्हणून इथं पालकांना ती जी वरी आहे ती घेण्याची बिलकुल काळजी करण्याची गरज नाही आहे. नक्कीच सर, नक्कीच नक्कीच सर. सर, AKACची एक वेगळी टीम आहे जी काउन्सिलिंग करते, तर बरेच विद्यार्थी असे पण येतात का की जे ओव्हर थिंकिंग करतात किंवा त्यांच्या भविष्याबद्दल खूपच जास्त विचार करतात? ऑफकोर्स असे विद्यार्थी असतात, कारण ओव्हर थिंकिंगमुळं विद्यार्थी एन्झायटी, स्ट्रेस आणि एक अनसर्टन टुमॉरोबद्दल विचार करत असतात. सो त्याच्यासाठी जे महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी करणं गरजेचं आहे ते म्हणजे स्वतःचे जे निगेटिव्ह विचार आहेत त्यांनी प्रश्न करणं गरजेचं आहे की हे फॅक्ट्स आहेत का अझम्पशन्स आहेत. त्याच्यानंतर त्यांनी रिअलिस्टिक गोल्स एस्टॅब्लिश करणं गरजेचं आहे की मोठे टास्क्स करण्यापेक्षा छोटे टास्कपासून ते स्टार्ट करू शकतात. आणि जे आपला वरी टाईम असतो, आपण विचार करत असतो की काय होईल, त्याच्यापेक्षा फोकस करणं गरजेचं आहे की ह्या टाईममध्ये आपण काय अचीव करू शकतो. त्याच्यानंतर रिलॅक्सिंग टेक्निक्स जे आहेत, म्हणजे म्युझिक ऐकणं किंवा सोशल लाईफ आहे, एक्सरसाइज आहे, हे देखील फार महत्त्वाचं आहे. आणि ह्या अनसर्टिनिटीमधून जर बाहेर आपल्याला यायचं असेल किंवा ओव्हर थिंकिंगमधून हे करायचं असेल तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं अनसर्टन्टी जी आहे त्याला ॲक्सेप्ट करण्याची गरज आहे, कारण सगळे आउटकम तुमच्या हातात नसतात.
नक्कीच नक्कीच. सर, व्यावहारिक कौशल्य म्हणजे काय किंवा प्रॅक्टिकल स्किल्स आपण ज्याला म्हणतो ते Yes. म्हणजे काय या सगळ्या प्रोसेसमध्ये? सी प्रॅक्टिकल स्किल्स जे आहेत त्या काय करत असतात, गॅप जो आहे तो ब्रिज करत असतात थिअरॉटिकल नॉलेजमधला. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर प्रॅक्टिकल ट्रेनिंगच नसेल तर त्याला थिअरीवर अवलंबून राहावं लागतं आणि त्याला वाटत असते की मला सगळंच येतं. मात्र करून दाखव जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा त्याला ते जमत नाही. नाही. म्हणून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ट्रेनिंग देत राहणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना त्यांचं थिअरॉटिकल नॉलेज जे आहे ते प्रॅक्टिकली अप्लाय करता येतं रिअल वर्ल्डमध्ये. त्याच्यामुळं त्यांना जे काही सिच्युएशन्स आहेत, सर्कमस्टॅन्सेस आहेत ते बेटर समजत राहतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह ते करू शकतात आणि त्यांचे स्किल्स डेव्हलप होतात, कॉन्फिडन्स त्यांचा वाढतो आणि त्याच्यामुळं त्यांना एक्सपिरियन्स देखील तितका येतो. नक्कीच. सर, FMG परीक्षा म्हणजे काय नेमकं आणि ती कठीण पण का असते? सी FMG परीक्षा ती ह्या विद्यार्थ्यांना द्यावी लागते जे भारताच्या बाहेर मेडिकलचं शिक्षण घेऊन भारतामध्ये परत ज्यांना यायचं आहे आणि भारतामध्ये काम करायचं आहे, ह्या लायसन्स प्रक्रियेसाठी ही परीक्षा त्यांना द्यावी लागते. सर, विद्यापीठाचा FMG प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण होण्याचं प्रमाण का महत्त्वाचं ठरतं? विद्यापीठाचा FMGE फर्स्ट अटेम्प्ट पासिंग रेशो देखील तितकाच महत्त्वाचा आहे, कारण जे विद्यार्थी आता ग्रॅज्युएट झालेले आहेत, किती विद्यार्थी ह्या FMGE परीक्षेसाठी अपियर झालेले आहेत आणि त्या अपियर झालेल्या किती विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रयत्नांमध्ये ही FMGEची एक्झाम क्रॅक केलेली आहे. ओके. म्हणून विद्यार्थ्यांना हा रेशो, ज्यांना रशियामध्ये परत शिक्षण घ्यायचं आहे, हा FMGEचा रेशो त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून जर आपण बघितलं तर हा रेशो जो आहे हा अतिशय कमी आहे. म्हणजे गेल्या काही वर्षांपासून जर आपण हे कंपेअर केलं तर FMGE रेशो जो आहे अगदी 17% मात्र 23% हा निकाल आहे. म्हणजे 77% विद्यार्थी हे फेल होत आहेत आणि ते अशा युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन त्यांनी ॲडमिशन घेतलेलं आहे जे त्यांच्यानुसार सगळ्यात बेस्ट आहे आणि त्यांच्यानुसार जिथं त्यांनी केलेलं आहे ते सगळ्यात टॉपची युनिव्हर्सिटी आहे. म्हणून विद्यापीठाचा ग्रॅज्युएशनचा रेशो आणि विद्यापीठाचा फर्स्ट अटेम्प्ट FMGE पासिंग रेशो हा फार महत्त्वाचा आहे. नक्कीच. सर, AKSEमधून विद्यार्थी कसा तयार होतो किंवा तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना कसे तयार करता? आम्ही काय करत असतो की जे भारतीय विद्यार्थी युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या शिकत आहेत गव्हर्नमेंटच्या, त्यांच्या लायब्ररीमध्ये आम्ही त्यांना इकडं जे मेडिकल चे बुक्स आहेत ते लायब्ररीमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत ओके. आणि तिकडचे टीचर्स देखील जे आहेत ते त्याच बुक्स रेफर करायला विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असतात. ओके. कारण त्यांना माहीत आहे की त्यांच्या ग्रॅज्युएशननंतर विद्यार्थ्यांना ही अवघड FMGE परीक्षा द्यायची आहे. शिवाय मग डेली टेस्ट असू देत, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट, मॉक टेस्ट, ग्रँड टेस्ट हे विद्यार्थी रेग्युलरली करत असतात. म्हणून त्यांचा एज्युकेशन कंप्लीट होण्यापर्यंत त्यांचा चांगला एक सराव झालेला असतो आणि म्हणूनच जर आपण बघितलं की हा जो आमचा ग्रॅज्युएशन रेशो आणि FMGE पासिंग रेशो अधिक आहे. नक्कीच. विद्यार्थी ज्या वेळेला भारतातून रशियामध्ये जातो त्यावेळेला त्यांच्यासोबत प्रवास कोण करतो? मी विद्यार्थ्यांबरोबर वैयक्तिक जात असतो. काही कारणांमुळं जर मला जायला जमलं नाही तर आमच्या ट्रॅव्हल टीममधून कोणी तर त्यांच्यासोबत तिथं असतं. विद्यार्थी आमचे एकटे कुठेही ट्रॅव्हल करत नाही. ओके. आणि सर, ज्या वेळेला विद्यार्थी भारतातून रशियामध्ये जातो त्यावेळेला AKSE त्यांना कोणत्या सेवा पुरवतं? जसं मी सांगितलं की गेल्या 25 वर्षांपासून आम्ही रशियाच्या टॉप आणि बेस्ट युनिव्हर्सिटीचे भारतामधील अधिकृत प्रतिनिधी आहोत आणि बरेचसे विद्यार्थी ऑलरेडी आज भारतामध्ये ग्रॅज्युएट होऊन त्यांची सेवा देत आहेत. मग त्यांचं काउन्सिलिंग असू देत, त्यांची विजा प्रक्रिया असू देत, एअर तिकीट्स असू देत आणि त्यांना इथून तिथं पर्यंत पोहोचवणं, एअरपोर्टमध्ये त्यांना पिकअप, त्याच्यानंतर तिकडं पोहोचल्यानंतर त्यांचे तिथं हेल्थ चेकअप होतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना तिथं रूम्स अलॉकेट केले जातात. त्यांचं रजिस्ट्रेशन ची जी प्रक्रिया आहे, तिथं गेल्यानंतर इंडियन जेवण त्यांना तिथं दिलं जातं. त्यांच्या आईबाबांसोबत त्यांचं कम्युनिकेशन केलं जातं. मग सिम कार्डचं रजिस्ट्रेशन असू देत, त्याच्यानंतर काही ग्रॉसरी शॉपिंग त्यांना लागत असेल ते देखील केलं जातं.
त्याच्यानंतर त्यांना एक सिटी टूर दिली जाते, ज्याच्यामुळं बसेसचे रूट्स, ट्रॅम्सचे रूट्स आणि कोणत्या गोष्टी कुठं आहेत त्यांचं लोकेशन त्यांना समजवलं जातं. त्याच्यानंतर कॅम्पस टूर असते, जिथं फॅकल्टीज, कोणते डिपार्टमेंट्स कुठं आहेत ते असतं. त्यानंतर टीचर्ससोबत आमची मीटिंग असते. बरेचसे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. आणि जी सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे विद्यापीठाची जी ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्यासोबत देखील त्यांची मीटिंग होत असते. ओके सर, डेली नीड्ससाठी ज्यावेळेला विद्यार्थी इंटरनल सिटीमध्ये फिरतो त्यावेळेला ते प्रवास कसे करतात? रशियाच्या ज्या प्रमुख शहरं आहेत त्यांच्यामध्ये जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे ते अतिशय वेल डेव्हलप्ड आहे. आणि बसेस आहेत, ट्रॉली बसेस, ट्रॅम्स, मेट्रोज आहेत आणि ह्या सर्व मीन्स ऑफ ट्रान्सपोर्टसाठी एक सिटी पास आहे. सो विद्यार्थी डिसाईड करू शकतो त्याच्या कन्व्हिनियन्सचं कोणतं ट्रान्सपोर्टेशन रूट त्यांनी ऑप्ट करायचं आहे. ओके सर, AKSC आपल्या विद्यार्थ्यांसाठी कोणत्या प्रकारचा अतिरिक्त उपक्रम आयोजित करतात? एक्स्ट्रा करिक्युलम जसं मी सांगितलं की स्टुडंट लाईफसाठी अतिशय महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येक वेळेस मग स्पोर्ट्सचा जर आपण विचार केला तर बॉईज क्रिकेट खेळत असतात, ते आम्ही त्यांच्यासाठी ऑर्गनाईज करत असतो. त्याच्यानंतर गर्ल्ससाठी स्विमिंग, चेस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल. मग आमच्याकडे एक मोठा इंडियन एक्स्ट्रावेगॅन्झा हा फेस्टिवल असतो, जिथं विद्यार्थी सिंगिंग असू देत, डान्सिंग आणि इतर कंट्रीजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना घेऊन हा कार्यक्रम करत असतात ॲडमिनिस्ट्रेशनसाठी, लोकल पॉप्युलेशनसाठी. त्याच्यानंतर इंडियन जे सगळे आपले कल्चरल ॲक्टिव्हिटीजसोबत जे फेस्टिवल्स आहेत, मग दिवाळी, ईद, क्रिसमस, होळी, ह्या सर्व गोष्टी तिथं विद्यार्थी सेलिब्रेट करतात. आणि इंडियन फूड फेस्टिवल जो आहे तो लोकल्सला खूप आवडतो. आणि ह्या तर झाल्या सगळ्या कल्चरल च्या गोष्टी. आम्ही विद्यार्थ्यांना मोटिवेट करत असतो की ज्या इंटरनॅशनल स्टडी कॉन्फरन्सेस असतात त्याच्यामध्ये देखील पार्टिसिपेट आपण करायला हवं. सर, थँक्यू, तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. खूपच छान माहिती दिली. तुमचे मनापासून आभार. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग.